गिंधोळे शाळेत वॉचमॅनच्या घराला आग तर शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे लंपास। शहरातील गिंधोळे हायस्कूलच्या वॉचमॅनच्या घराला अचानक आग लागली। ही घटना दुपारी उशिरापर्यंत घडली। तर या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे। यावेळेस अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली। आझादनगर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली असून शहरातील गजबजलेल्या अशा पारोडा रोडच्या कोपऱ्याला गिंधोळे हायस्कूल असून या हायस्कूलच्या पटांगणात कोपऱ्याला शाळेचे वॉचमॅन राजेंद्र विश्वास मराठे यांचे निवासस्थान आहे। कोरोनामुळे शाळा बंदच असून शिवाय रविवारी असल्यामुळे परिसरात शुकशुकाट होता। मराठे हे गावी गेले असता सदर घरात अचानक आग लागल्याने आजूबाजू परिसरातील नागरिकांना समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला व सदर घटनेबाबत अग्निशमन बंब उच्चारण करण्यात आले। यावेळेस सदर आग आटोक्यात आणण्यात आली। तर घटनेची माहिती मिळताच बंबाने 2 फेऱ्या मारीत आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत संसारोपयोगी वस्तूंचे साहित्याचे बऱ्यापैकी नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। तसेच घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते। तसेच या ठिकाणी गिंधोळे शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे देखील लंपास झाल्याची घटना लक्षात आल्याने याबाबत ठाण्यात अग्नी उपद्रव व सीसीटीव्ही कॅमेरे लंपास झाल्याचे गुन्हा नोंदवण्यात आला आहे।